विद्यार्थ्यांच्या करिअरचा मोठा टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे। यासाठी लातूर बोर्ड सज्ज झाले आहे। याच अनुषंगाने मुरुम शहरातील 2 परीक्षा केंद्रावर एकूण 546 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। प्रतिभा निकेतन विद्यालय व जिल्हा परिषद कन्या प्रशाला या 2 ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत। कॉपी मुक्त परीक्षा अभियानासाठी लातूर बोर्डाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत। 10वीच्या परीक्षेची सुरुवात मराठी या भाषा विषयाच्या पेपरने होत आहे, तर शेवटचा पेपर भूगोल या विषयाचा आहे। 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या संचालनात हयगय केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय मंडळाने क्षेत्रीय यंत्रणांसह सर्वच शाळांना दिला आहे। चालू वर्षीच्या बोर्ड परीक्षा लातूर विभागीय अध्यक्ष डी.व्ही. सहस्रबुद्धे यांनी मिशन म्हणून हाती घेतल्याचे दिसून येत आहे। मागील डिसेंबरपासूनच जिल्हा स्तरावर शाळा प्रमुखांच्या बैठका, भौतिक सुविधांची पाहणी, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी कॉपी मुक्तीची शपथ, शाळा स्तरावर पालक बैठकांचे आयोजन, परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम व व्हिडिओ निर्मिती असे हटके उपक्रम करतानाच राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात शाळा स्तरावर जनजागृती सप्ताह आयोजित केला। क्षेत्रीय यंत्रणांसह शाळा प्रमुखांच्या पाठपुरावा बैठकाही घेतल्या। त्यातच राज्य स्तरावरून मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला या परीक्षांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले असल्याने चालू वर्षाच्या 12वी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू आहेत। लातूर विभागीय मंडळाची पूर्वतयारी आणि जिल्हा प्रशासनाची तितक्याच तोलामोलाची साथ यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या इयत्ता 12वी परीक्षांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे। त्याचप्रमाणे इयत्ता 10वीच्या परीक्षा सुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा, तालुका, परिरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र व शाळा स्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करणे आवश्यक आहे, असे विभागीय अध्यक्षांनी सांगितले। दक्षता समितीने भरारी पथक व बैठे पथकाचे उत्तम नियोजन केले आहे। 12वी परीक्षेच्या धर्तीवर 10वी परीक्षेला 3ही जिल्ह्यात संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे। भरारी पथक आणि बैठ्या पथकांनाही सक्त निर्देश देण्यात आले आहेत। याच अनुषंगाने मुरुम शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला व प्रतिभा निकेतन विद्यालय येथे सुरळीत परीक्षा सुरू झाली। यावेळी पोलीस प्रशासनाने कडेकोट चोख बंदोबस्त ठेवला होता, तर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले।